शुक्रवारी कर्जतमधील बेकरे गावात राहणाऱ्या भावेश कराळे या युवकाच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कानात हेडफोन ठेवून झोपी गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज भावेशच्या कुटुंबियांनी वर्तवलाय। शुक्रवारी रात्री भावेश नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवण करून कानाला हेडफोन लावून झोपला असता मध्यरात्री लघुशंकेसाठी त्याला जाग आली आणि तो अचानक जमिनीवर कोसळला। त्यानंतर लागलीच त्याला जवळच्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तिथे तज्ञ डॉक्टर नसल्याने त्याला एमजीएम मध्ये हलवण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच भावेशची प्राणज्योत मालवली। भावेश हा घरातील एकमेव कर्ता होता। वडील शेतकरी असून भावेश हा खोपोली येथील केएमसी कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षाला शिकत होता। भावेश कॉलेज करून पार्ट टाइम नोकरीही करायचा। त्यातून त्याचं कुटुंब चालत असे आणि त्यातूनच त्याच्या कॉलेजचा खर्चही निघत असे। भावेशच्या अशा अचानक जाण्याने भावेशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भावेशच्या मित्रपरिवारालाही धक्का बसला आहे। संपूर्ण कर्जत परिसरात भावेशच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे। माझ्या काकाचा मुलगा भावेश अशोक कराले याने कानामध्ये हेडफोन घातले होते व तो गाणे ऐकत होता। अचानक त्याच्या मेंदूची नस फाटली गेली। कानामध्ये हेडफोन असल्यामुळे व तो जमिनीवरती जोरात कोसळल्याने त्याला उपचारासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये नेले, तर तिथे ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर असा कोणी नव्हता। त्यांनी सांगितलं एमजीएमचा ॲड्रेस दिला। एमजीएम येथे नेले, पण त्याच्यावर उपचार असतानाच त्याचं निधन झालेलं आहे। खूप अत्यंत वाईट घटना घडलेली आहे। गरीब परिस्थिती आहे त्या परिवाराची। तर माझी एक सरकारला विनंती का त्याच्या परिवारासाठी आर्थिक मदत म्हणून काहीतरी मदत व्हावी। संवाद मराठीसाठी संतोष दळवी, कर्जत।